प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये अखेर आता मल्लिकाचे भांडे फुटून मल्लिकाचे पितळ उघडे पडत होळी झाल्यानंतर आता स्वानंदी मल्लिका आणि नलिनीला रंगेहात पकडून भयानक सत्याचा स्फोट कसा स्वानंदी समोर होतो आणि तोच भयानक पुरावा स्वानंदी आता नलिनी आणि इकडे मल्लिकाचे बोलणे ऐकून आता कशी समोर समोर आणते आणि आनंद आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मल्लिका काकूनी नलिनी मावशीला मध्ये घालून कसे आता तो हार आता निकिताच्या पर्समध्ये ठेवला. प्रेक्षकांनो, हे सगळं स्वानंदी कशी समोर समोर आणते आणि सत्याचा आता स्फोट होता क्षणी समर आता कोणता भयानक निर्णय घेतो आणि 25 वर्षाच्या मैत्रीच्या नात्यावरती गैरविश्वास ठेवून आपण आनंदला आपल्यापासून तोडले याचा आता पस्तावा येऊन एका क्षणात समर आता आनंदला पुन्हा कसे आता आपल्या घरी बोलावतो आणि आनंदची माफी मागत 25 वर्षाच्या मैत्रीला आपण गालबोट लावले, आपण गैरविश्वास ठेवला हे आता आनंदला सांगून यामध्ये तुझी काही चूक नव्हती असे म्हणत पुन्हा आता आनंदला कंपनीमध्ये कामाला घेऊन समर आणि आनंद पुन्हा कसे एकत्र येतात आणि मल्लिकाला आता समर ही कोणती शिक्षा देतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी हे मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेले असतात आणि स्वानंदीने आजीच्या सांगणीवरून आता मार्केटमध्ये जाऊन होळीची पूजा करण्यासाठी सगळ्या वस्तू आणलेल्या असतात आणि सगळ्या वस्तू आणल्यानंतर आता भन्नाट होळी साजरी करण्यासाठी सगळेजण तिथे जमलेले असतात. आजी, मल्लिका, अर्पिता, अंशुमन सगळेजण तिथे येतात. आता आजीने अंशुमनला नारळ आणायला सांगितलेले असते, पण आता अंशुमनला राग येऊन अंशुमन भडकलेला असतो. सगळेजण मलाच कामं सांगतात, यामुळे अंशुमन म्हणतो की आजी, असली कामं मला सांगू नकोस आणि मी हे काम करणार नाही, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि अंशुमन आता आजीला उद्धटपणे बोलतो. स्वानंदीला ते अजिबात सहन होत नाही. स्वानंदी म्हणते, अंशुमन, अरे आजी बरोबर मोठ्या माणसांशी असं बोलत असतात का? अंशुमन स्वानंदीवर भडकतो. अंशुमन म्हणतो, हे बघ स्वानंदी वहिनी, तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि माझं डोकंसुद्धा खाऊ नकोस. तू एक तर माझ्या डोक्यात गेली आहे आणि आत्ता मला कोणी काम सांगायचं नाही, कळलं का? स्वानंदी म्हणते, अंशुमन, अरे तू काय बोलतोयस? तुझ्या कामाची शिक्षा तुला मिळाली, तुला जे तू केलंस म्हणून त्याची शिक्षा म्हणून तुला हे काम करावं लागतं आणि त्याचा राग तू अशा मोठ्या माणसांवरती असं बोलून काढणार आहेस का? आणि तेवढ्यात आता मल्लिका पुढे येत म्हणते की अंशुमन, मोठ्या माणसांशी असं बोलत नसतात आणि स्वानंदी वहिनीशी, ती तुझी मोठी वहिनी आहे ना, चल पटकन आता दोघींचीही माफी माग. आणि समर आता तिकडे त्याच वेळेस येऊ लागतो. अंशुमन घाबरतो. पटकन अंशुमन आता स्वानंदीचीही माफी मागतो आणि आजीचीसुद्धा माफी मागतो. अंशुमनला वाटतं की जर आता यांनी समरदादाला सांगितलं तर आपण मेलोच म्हणून समजा. पटकन आता नतमस्तक होऊन अंशुमनने शरणागती पत्करलेली असते. आता इकडे तिथे समर येतो. समर म्हणतो, काय झालं? काय एवढा गोंधळ आरडाओरड कशाचा चाललाय? तेव्हा आता स्वानंदी रागाने अंशुमनकडे बघते. अंशुमन खाली मान घालतो आणि म्हणतो, काही नाही दादा, ही होळीची तयारी झाली, सगळेजण आता आले. तेवढ्यात आजी म्हणते, अरे पिंट्या, आलास का तू? चल चल, बरं झालं तू आलास आणि आता मुहूर्त टळून जाईल. स्वानंदी आणि तू दोघीही होळीची आता पूजा करा. आता पटकन समर आणि स्वानंदी पुढे येतात. दोघीही आता हात जोडून होळीला नमस्कार करतात. होळीची पूजा केल्यानंतर आजी म्हणते की चल पिंट्या, आता ना तू होळीला स्वानंदीसोबत 5 फेरे पूर्ण कर. स्वानंदी आता कमंडलूत पाणी घेते. होळीला फेरे मारून आता दोघीही 5 फेरे पूर्ण करतात. त्यानंतर मात्र इकडे मल्लिकाचा जळफळाट होत असतो. मल्लिका अर्पिताकडे बघते. अर्पिता म्हणते, बघितलं का मॉम, ही तर आता या घरची मालकीनच झाली, समरदादाची बायको झाल्यासारखी कशी वावरते. आता इकडे होळीचा सगळा कार्यक्रम पूजा वगैरे आटोपता क्षणी त्या ठिकाणी आलेली असते प्रेक्षकांनो नलिनीला आता गरज असते ती पैशाची. आणि नलिनी तिथे येताच आता नलिनी मल्लिकाला म्हणते की अगं काय ग, बरं चालू आहे ना तुझं? मल्लिका म्हणते की आता बरंच म्हणायचं. नलिनी म्हणते की बरं ऐक ना, मला ते पैसे देतेस का गं तू? तर मल्लिका म्हणते, कोणते पैसे? नलिनी म्हणते, असं काय करतेस? अगं तुम्हाला पैसे द्यायचे कबूल केले होते ना, तो हार, ती पर्स आणि त्या निकिताच्या पर्समध्ये हार ठेवला होता,
तर आता मलिका म्हणते आता माझ्याकडे कोणते पैसे नाही. नलिनी म्हणते असं काय करतेस अगं, मला पैशाची खूप गरज आहे आणि ना मला काहीही कर, तू मला 1,00,000 रुपये देण्याचे कबूल केले होते, ते पैसे मला हवेत. मलिका म्हणते काय बोलतेस तू, एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. नलिनी म्हणते काय, तर आता त्यांची ती कुजबूज चालू असते. नलिनी आणि मल्लिका दोघींचे बोलणे चालू असताना त्याच वेळी स्वानंदीला संशय येतो आणि पटकन पडद्याच्या आडून स्वानंदी तिथे येते. दोघीही बाजूला बोलत असतात आणि त्याच वेळेस त्यांचं बोलणं आता ऐकता क्षणी स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी पटकन तिचा मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ आता सगळा शूट करते. दोघीही बोलत असतात. मल्लिका पैसा द्यायला नकार देते, तर नलिनी म्हणते की हे बघ, तू जर मला पैसे दिले नाही ना तर मी यापुढे तुझं एकही काम करणार नाही. मल्लिका, एक गोष्ट तू लक्षात ठेव, किती जोखमीचं काम होतं ते. तो हार चक्क त्या निकिताच्या पर्समध्ये मी कसा ठेवला ना, माझ्या मनाला माहिती आहे. त्यावेळेस मी किती घाबरले होते. जर त्यावेळेस पाठीमागून कुणी आलं असतं आणि मल्लिका जर मला हार ठेवताना बघितलं असतं तर माझी काय अवस्था झाली असती तुला माहिती आहे ना. एवढ्या मोठ्या जोखमीचं काम मी केलं आणि चक्क तू मला पैसे द्यायला नकार देतेस, असं कसं करू शकतेस ग तू मल्लिका. आणि आता ते स्वानंदी सगळं बोलणं ऐकते. तिच्या व्हिडिओमध्ये आता तो सगळा व्हिडिओ शूट करते आणि म्हणजे आता मल्लिका काकूने नलिनीला मदतीला घेऊन निकिताच्या पर्समध्ये इने हार ठेवला हे आता पुराव्यासकट स्वानंदीला समजलेलं असतं. आणि म्हणजे आनंद आणि यांच्यामध्ये दुरावा आणण्यासाठी मल्लिका काकूने हा डाव रचला, तर आता या काकूला सोडायचं नाही आणि आता हिचं भांडं फोडायचंच, असा निर्धार आता स्वानंदीने केलेला असतो. नलिनी म्हणते हे बघ, आता यापुढे मी तुझं काम करणार नाही. मल्लिका म्हणते बरं चल ठीक आहे नलिनी, देते मी तुला पैसे. अगं तुला नाही कुठं म्हटले, पण आत्ता तुला एवढे पैसे मी देऊ शकत नाही. आत्ता ना मी तुला 50,000 देते, बाकीचं नंतर बघू. पुढचं काम तर मला करायचंच आहे ग. तर नलिनी म्हणते हे बघ अगं, तुझे प्रत्येक जोखमीचे काम मी केलं. त्या लग्नामध्ये बांगड्याचं काय झालं होतं माहिती आहे ना, त्या बांगड्या मी कशा कशा दिल्यात आणि कसं कसं तुला हे सगळे अरेंजमेंट केलं तुला माहिती नाही आहे. तुझे सगळे डाव प्लान यशस्वी होतात, पण मला किती धोका पत्करावा लागतो. आता तेही सत्य स्वानंदीसमोर आलेलं असतं. तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ स्वानंदी शूट करते आणि इकडे आता मल्लिका म्हणते गप्प बस, काहीही ओरडू नकोस, काहीही काय बडबडतेस ग, तुला हे बोलण्याची काही गरज आहे का. हे घे 50,000 आणि यानंतर मी तुला उरलेले पैसे देईल. आता मात्र स्वानंदी पटकन समरकडे येते आणि समरला म्हणते की आनंददादाने आणि निकिता ताईने फार चोरला नव्हता, हे आज मी पुराव्यासकट तुमच्यासमोर आणणार आहे. ज्या मैत्रीच्या नात्यावरती तुम्ही बोट ठेवलं, त्याच्यावरती अविश्वास दाखवला, त्या मैत्रीचं नातं एवढं तकलादू कसं. आणि आज बघा आनंददादाने काही केलं नाही, निकिताताईने कोणता हार चोरला नाही किंवा पर्समध्ये ठेवला नाही. समर म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही, परत तिथेच येतात का. लगेच आता स्वानंदी म्हणते हा मोबाईल हा व्हिडिओ बघा आणि मग याच्यावरूनच ठरवा. समर आता तो व्हिडिओ बघतो आणि त्यामध्ये अखेर नलिनीने आता तो हार निकिताच्या पर्समध्ये कसा ठेवला हे सत्य ज्यावेळेस नलिनी आता मल्लिकाला सांगत असते, त्याच वेळेस तो व्हिडिओ बघून आता समरला मोठा धक्का बसतो. डोक्याला हात लावत समर म्हणतो अरे देवा, हे मी काय केलं. जीवा भावाच्या सुदाम्यासारख्या मैत्रीच्या नात्याला कलंक लावून मी माझी मैत्री तोडली. नाही, माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे. त्याची सगळी शिक्षा मी आनंदला दिली. आनंदला कंपनीतून काढूनही टाकलं, आनंदला एवढा त्रास दिला, तो कंपनीतही येत नाही आणि त्याच्यावरती असा चोरीचा आळ घेतलास. नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणत पटकन समर आनंदला फोन लावतो आणि आनंदला निकिताला दोघांनाही ताबडतोब समर तिथे बोलावतो. दोघीही आता काय झालं असे म्हणून तिथे येतात आणि तिथे येता क्षणी समर डायरेक्ट आनंदला हात जोडतो आणि म्हणतो की आनंद, चुकलं रे माझ्याकडून. मी मैत्रीवरती अविश्वास दाखवला, तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अरे तू चोरी केली नाही हे आज मला कळालं. ते ऐकताच आता इकडे मल्लिका सगळेजण तिथे असतात, सगळ्यांना धक्का बसतो. आता समर हात जोडतो तर पटकन आनंद म्हणतो समर अरे काय करतोयस तू, हात कशाला जोडतोयस रे. अरे चुका तर होतातच ना, आणि बरोबर आहे एका अर्थाने तो हार निकिताच्या पर्समध्ये सापडला त्यामुळे तुला संशय येणारच ना.
आता रागाने समर आता मलिकाकडे बघतो आणि म्हणतो, मलिका काकू, तू ह्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. सगळं आमच्या दोघांमध्ये दुरावा आणून मैत्री तोडण्यासाठी तू चक्क निकिताच्या पर्समध्ये हार ठेवला, आणि तेही त्या नलिनी मावशीच्या मदतीने. नाही नाही, आता आता मी तुम्हाला माफ करणार नाही. खूप मोठी अक्षम्य चूक केली आहे काकू तू. आणि आता ती नलिनी मावशी जर पुन्हा माझ्या घरी दिसली तर मी तिला सरळ पोलिसांच्या हवाली करील. नलिनी आता कोपऱ्यातून ती ऐकत असते आणि ताबडतोब समरचे नलिनीकडे लक्ष जाते आणि रागाने समर बोट करून नलिनीला बोलावतो. नलिनी खाली मान घालते आणि एका क्षणात समर म्हणतो की नलिनी मावशी, आजपासून जर तू राजवाड्या घरांची पायरी जरी चढली ना तर तुला मी जेलची सजा देईल. आणि पटकन नलिनी आता तिथून निघून जाते. तर इकडे मलिकाला धक्का बसतो. मलिका तोंडाला हात लावते आणि पुराव्यासकट मलिका नलिनीचे मोठे कारस्थान स्वानंदीने समोर आणलेले असते. आणि समरला खऱ्या खोट्याचा आता आरसा दाखवून स्वानंदीने समर आणि आनंदला पुन्हा एकत्र आणलेले असते. आणि कृष्ण सुदाम्यासारखी असणारी दोघांची मैत्री पुन्हा पूर्वीसारखी करून स्वानंदी बसलेली असती ती समरच्या हृदयात. आणि स्वानंदीने एवढं मोठं रिस्क घेऊन, जोखीम घेऊन आपल्याला आणि आनंदला पुन्हा एकत्र आणले. यामुळे खरोखर आता समर स्वानंदीवर फिदाच झालेला असतो आणि दोघीही मैत्रीच्या नात्याने तर आता एक झालेले असतात. पण स्वानंदीने आज खूप मोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढले आणि आपली मैत्री वाचवली आणि पुन्हा आनंदला एकत्र केले. यामुळे समर स्वानंदीवरती खुश होतो. तर आता समर स्वानंदी कसे आता नवरा बायकोच्या नात्याने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक